श्री स्वामी समर्थ, श्री गुरुदेव दत्त. माझ्या स्वामी कृपा या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. तुमचा आजचा दिवस खूप शुभ जाऊ अशी स्वामीचरणी प्रार्थना करते व माझ्या व्हिडिओला सुरुवात करते. तर आज आपण आपल्या जीवनामध्ये चांगली वेळ कधी येणार आहे, आपल्याला स्वामी समर्थ महाराज हे कोणत्या रूपात चांगली वेळ येणार असल्याचे संकेत देतात हे पाहू. तर आपल्या जीवनातील वाईट वेळ निघून जाऊन चांगली वेळ येणार आहे हे मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगते. तर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. व्हिडिओ हा शेवटपर्यंत पाहावं. नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला क्लिक करा. तर आपल्या आजच्या व्हिडिओला सुरुवात करते व मी तुम्हाला आपल्याला चांगले संकेत हे कसे भेटतात हे सांगते. तर असं म्हटलं जातं की आपली जेव्हा चांगली वेळ येते, आपले वाईट वेळ निघून जाते, त्या वेळेमध्ये खूप दिवसापासून आपण असा विचार करत असतो की चांगली वेळ कधी येणार आहे, आपल्या जीवनातील वाईट वेळ कधी निघून जाणार आहे. आपण नेहमी सकारात्मकच विचार करत असतो. आपल्याला नेहमी असं वाटतं की आपलं चांगलं होईल, आपल्या जीवनातील वाईट वेळ निघून जाईल. आपल्याला स्वामी महाराजांकडून जे संकेत मिळतात ते संकेत पाहूत. जर आपण स्वामी महाराजांची सेवा करत आहोत, तुमच्या घरातील काही अडचणी आहेत, तुमच्या घरात कशाचा लॉस झालेला असेल, तुमच्या काही बिझनेस मध्ये प्रॉब्लेम असेल, तर तुम्हाला नेहमी असं वाटतं की मी तर स्वामींची खूप सेवा करते, पण तरीही माझ्यासोबत असं का होतं, माझी चांगली वेळ कधी येणार आहे. तसं नसतं. जेव्हा आपली चांगली वेळ येणार आहे तेव्हा स्वामी महाराज हे आपल्याला स्वतःहून संकेत देत असतात. एखाद्या वेळेस आपल्या घरामध्ये काळ्या मुंग्यांचा असा खूप मोठा हे कळप दिसतो. थोड्याफार काळ्या मुंग्या एकत्र दिसणं साहजिक आहे, पण एखाद्या वेळेस एकाच जागी खूप अशा काळ्या मुंग्या दिसतात. जर तशा काळ्या मुंग्या आपल्याला दिसत असतील तर हे आपल्याला चांगली बातमी येणार आहे, आपल्याला चांगले संकेत असते. जर तुम्हाला काळ्या मुंग्या दिसल्या तर तुम्ही त्यांना थोडंसं पीठ टाका आणि त्यांना नमस्कार करा. म्हणजे स्वामींना हे कळेल की आपल्याला त्यांचे शुभ संकेत मिळालेले आहे. आणि दुसरं म्हणजे आपल्याला सकाळी 3 वाजता जाग येणे. 3 वाजता जाग येणे म्हणजे आपल्याला दररोज सकाळी 3 वाजता न चुकता जाग येणे. असं म्हटलं जातं की सकाळी सूर्योदयाच्या अगोदर जर आपल्याला जाग येते तो काळ ब्रह्ममुहूर्त असतो असे मानले जाते. त्यावेळेत आपल्याला जर जाग आली तर खूप चांगलं असते. आपण किती काम केले, कितीही थकलेले असू द्या, तरी आपण त्याच वेळेत सकाळी 3 वाजताच उठतो. आपण रात्री उशिरा झोपलो, समजा आपण 12-1ला जरी झोपलो आणि आपल्याला सकाळी 3 वाजताच जर जाग आली आणि हे असे दररोजच होत राहिले तर ते आपल्याला शुभ संकेत असते. आणि असं आणखीन एक झालं तर तुमच्या स्वप्नामध्ये तुम्हाला देवांचे फोटो, मूर्ती, मंदिर दिसणे. एखाद्या वेळेस तुमच्या स्वप्नामध्ये नदी, विहीर, समुद्र असे पाणी दिसणे तर तेही शुभ संकेत असते. किंवा आपल्याला कोणी वडीलधारी व्यक्ती काही सांगत असेल, आपल्याला आपल्या स्वप्नामध्ये लहान बाळ जर येत असेल, म्हणजे लहान बेबी म्हणजे 5 वर्षापेक्षा लहान बाळ जर दिसले तर तीही आपल्यासाठी चांगलीच वेळ असते. ती चांगली बातमी घेऊन येणारी वेळ असते. जर तुम्हाला तुमच्या घराच्या बाहेर अशा मधमाशांनी एखादं पोळी बनवलेली असेल किंवा तुमच्या घरामध्ये चिमणी सतत येत असेल तर तीही तुमच्यासाठी खूप चांगली वेळ असते. आणि दुसरं पाहायचं झालं तर तुमच्या देवघरामध्ये किंवा तुमच्या देवघराच्या जवळ तुम्हाला 3 पाली ह्या एकत्र जर दिसल्या तर तुमच्यासाठी ते चांगले संकेत असते. आणि जर तुम्ही कुठं बाहेर गेले, बाहेर मार्केटमध्ये जा किंवा कुठे बाहेर फिरायला जा, जर तुम्हाला तेव्हा एखादी म्हातारी व्यक्ती किंवा एखादा भिकारी तुम्हाला भेटला, तुम्ही त्याला काही जरी नाही दिले तरी तो तुम्हाला जर म्हणत असेल तुझं चांगलं होईल, तुझी चांगली वेळ येणार आहे, तर
असं समजायचं की स्वामी तुम्हाला त्याच्या रूपामध्ये येऊन सांगत आहेत. एखाद्या वेळेस तुम्ही खूप टेन्शनमध्ये आहात, तुम्ही जर झोपलात आणि तुम्हाला लगेच जर झोप लागली तर असं समजायचं की तेही चांगलं संकेतच आहे. कारण आपण दररोज झोपल्या झोपल्या आपल्याला झोप लागत नसते. आपण काही टेन्शन असलं का तोच विचार करतो, तेच आपल्या मनामध्ये गुरमळत असते. पण एखाद्या वेळेस असं होतं की कितीही जरी टेन्शन असलं तरी आपल्याला काहीच वाटत नाही. आपल्याला वाटते की आम्हाला काहीच टेन्शन नाही, आपल्याला खूप रिलॅक्स असल्यासारखं वाटतं. त्यावेळेस आपल्याला सहज झोप लागते, तेही शुभ संकेतच मानले जाते. अशी ही स्वामीच्या सेवे करण्यासोबत घडत असते. तेव्हा तुम्हाला स्वामीही असे संकेत देत असतात. पण तुम्ही स्वामीची कितीही सेवा केली आणि कोणाची टिंगल चुगली करत असाल तर ते नाही करायचे. असं मानलं जातं की कुणाचं चांगलं करत कुणाचं जर वाईट केलं तर तुमचं कधीच चांगलं होत नाही. आणि तुम्ही जर कोणाचं चांगलं केलं तर तुमच्यासोबत नेहमी दुप्पट चांगलं होतं. त्यामुळे तुम्ही असं कधीच करायचं नाही. आणि असं कधीही समजू नका की तुम्ही खूप स्वामीची सेवा करत आहात तरीही तुमच्यासोबत चांगलं घडत नाही. तर तसं नसतं. कारण स्वामी ही नेहमी त्याच्या सेवेकऱ्यांचं चांगलंच करतात, पण कधी थोडा वेळ लागतो. त्यामुळे तुम्हाला वाटतं की स्वामी हे तुमच्यासोबत नाही, तुमच्यासोबत काही चांगलं घडणार नाही. पण तसं नाही. तुम्ही स्वामीची सेवा केली तर तुम्हाला त्याचे नेहमी चांगले फळ भेटणार आहे. पण एक मात्र करा, तुम्ही कधीही कोणाचं वाईट करू नका. तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. नमस्कार. श्री स्वामी समर्थ.